ॲडॉप्टेशन इन ॲनिमल्स. आत्तापर्यंत आपण प्लांट्समधलं ॲडॉप्टेशन बघितलं, आता आपण बघणार आहोत ॲनिमल्समध्ये, प्राण्यांमध्ये कशा प्रकारे ॲडॉप्टेशन होत असतं. मेक अ लिस्ट ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जे प्राणी दिसतात त्यांची एक लिस्ट बनवा. कम्पेअर द डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल्स लिस्टेड बाय युअर फ्रेंड्स विथ युअर लिस्ट. आता तुमच्या आजूबाजूला जे प्राणी आढळतात ते आणि तुमच्या मित्राच्या आजूबाजूला जे प्राणी आढळतात तर ते कम्पेअर करा आणि त्याच्यामध्ये बघा किती वेगळेपणा आहे. डिस्कस द हॅबिटॅट्स, म्हणजे ते कुठे राहतात, त्यांचा निवारा काय आहे. फूड हॅबिट्स, ते काय खातात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बॉडी स्ट्रक्चर्स लाईक वर्टिब्रल कॉलम, विंग्स, गिल्स, टेल्स एक्सेट्रा अँड प्रिपेअर अ चार्ट. आणि त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या शरीराची जी स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये काय काय वैशिष्ट्ये आहेत, वेगळेपणा आहे, तर त्याचा एक चार्ट बनवायचा आहे. व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स. जर टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आणि ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणारे प्राणी, तर याच्यामध्ये तुम्हाला काही फरक आढळतो का. तर हो, त्यांच्यामध्ये फरक आढळतो. काय फरक असतो. ॲज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स द स्किन अँड बॉडी शेप ऑफ ॲक्वेटिक ॲनिमल्स ॲपियर टू हॅव अंडरगॉन चेंजेस. जसं की आपण जमिनीवर राहणारे प्राणी बघितले आणि पाण्यातले बघितलं तर आपल्याला असं आढळतं की पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची जी स्किन आहे, त्यांची जी त्वचा आहे आणि त्यांचा बॉडीचा जो शेप आहे, त्यांच्या शरीराचा आकार आहे, तर त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन द बॉडी. तर जे मासे असतात तर त्यांच्या शरीरावरती असे स्केल्स असतात, त्याला आपण खवले म्हणतो, आणि त्यांच्या शरीरावर असे फिन्स आहेत. ठीक आहे. देअर बॉडी टेपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड्स लाईक अ स्पिंडल. त्यांची जी बॉडी आहे ना ते अशी दोन्ही साईडला अशी निमुळती झालेली असते. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज. फिशला असे गिल्स असतात तर त्याच्यामार्फत ते रेस्पिरेशन, त्यांचा श्वास घेत असतात, त्यांना नाक नसतं रेस्पिरेशनसाठी. देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आयलिड्स. त्यांच्या डोळ्यांवरती ट्रान्सपरंट, पारदर्शक आयलिड्स असतात. आयलिड्स म्हणजे पापण्या. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट. त्यांच्या बॉडीमध्ये एअर ब्लॅडर्स म्हणजे हवेचे जसे फुगे असतात की नाही, तशी पोकळी असते ज्याच्यामध्ये हवा भरलेली असते की जेणेकरून त्यांना पाण्यावरती फ्लोट होता, तरंगता यावं, पाण्यामध्ये पोहता यावं यासाठी. ठीक आहे. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टाईज. बेडूक, बदक आणि कासव यांच्या सुद्धा बॉडीज तुम्ही ऑब्झर्व करायच्या आहेत, निरीक्षण करायचं आहे. ऑफ व्हॉट यूज आर देअर लेग्स टू दीज ॲनिमल्स. मग या प्राण्यांचे जे लेग्स आहेत त्याचा त्यांना काय उपयोग होतो. तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्या लेग्समध्ये बघायचे दाखवलंय बदक, तर त्याच्या लेग्समध्ये असा पातळ पडदा असतो, त्याच्यामुळे त्यांना स्विमिंग करता येते, पोहता येते. व्हॉट हेल्प्स फ्रॉग टू ब्रीथ अंडर वॉटर. फ्रॉगला पाण्यामध्ये श्वास घ्यायला काय मदत करते. बेडकाला पाण्यात पोहण्यासाठी त्याची स्किन मदत करत असते. ऑफ व्हॉट यूज आर द लॉंग हिंड लेग्स ऑफ अ फ्रॉग. बेडकाचे जे मागचे पाय लॉंग असतात तर त्याला काय उपयोग होतो, तर त्याला तो उडी मारण्यासाठी त्याचा उपयोग होतो. व्हाय डझंट अ डक गेट वेट इन वॉटर. बदक पाण्यामध्ये ओलसर का होत नाही, ओला का होत नाही, कारण त्याच्या बॉडीवरती वॅक्सी सबस्टन्स असतो म्हणून होत नाही. आता आपण त्याचा आन्सर इथे डिटेलमध्ये बघूयात. ॲज द फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज दे कॅन यूज देअर लेग्स लाईक ओर्स. असे त्यांचे वेब टोज असतात फ्रॉग आणि डकचे, त्यामुळे ते त्याचा वापर ओर्स सारखा. ओर म्हणजे माहीत आहे का, तुम्ही बोट चालवताना बघा एक अशी काठी असते, तरी असे पाणी त्याने असं मागं सारलं जातं, पाण्यामध्ये हलवली जाते आणि मग बोट पुढे जाते, तर त्याला ओर म्हणजे वल्ले असं म्हणतात. मग त्याच्यासारखाच वापर हे त्यांच्या पायाचा करत असतात आणि मग पाण्यामध्ये स्विमिंग करत असतात. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फेदर्स ऑफ बर्ड लाईक डक अँड वॉटर हेन. तर डक, बदक किंवा वॉटर हेन असते, तर त्यांच्या फेदर्सवरती, पिसांवरती वॅक्सचा लेअर असतो, त्यामुळे पाणी त्याच्यावरून ओघळून खाली जातं आणि ते ओले होत नाहीत. वेब टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रँग्युलर हेड हेल्प फ्रॉग टू स्विम इझिली थ्रू वॉटर. असे वेब टोज म्हणजे पडदा असलेले पाय,
स्लिपरी स्मूथ स्किन, त्याची स्किन स्मूथ आहे आणि स्लिपरी घसरडी आहे आणि त्याचं जे डोकं आहे ना ते ट्रायंग्युलर शेपचं आहे. त्याच्यामुळे बेडकाला पाण्यामध्ये स्विमिंग करायला मदत होते. इझिली ते स्विमिंग करतात. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. आता जे बेडूक आहेत ते पाण्यामध्ये पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात. ते जेव्हा पाण्यात राहतात तेव्हा त्यांच्या स्किन मार्फत ते ब्रीदिंग करत असतात आणि जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा त्यांचं जे नोज आहे, नाक आहे आणि लंग फुफ्फुस यांचा वापर करून ते ब्रीदिंग करत असतात. The typical colors of a frog's back help it to hide among grasses. आणि तुम्ही बघितलं असेल बेडूक आपल्याला पटकन लक्षात येत नाही चालता चालता, कारण त्याच्या जो पाठीचा एक वेगळाच कलर आहे त्याच्यामुळे तो गवतामध्ये सहज लपून राहू शकतो. Make a list of the names of some other amphibians you know and study their adaptation. आता हे आपण ॲम्फिबियन बघितले. ॲम्फिबियन म्हणजे जे जमिनीवर पण राहतात आणि पाण्यात पण राहतात. असे अजून तुम्ही ॲम्फिबियन्सची नावं ची लिस्ट बनवा, यादी बनवा आणि त्यांच्यामध्ये काय अडॉप्टेशन झालेले आहेत ते अभ्यास करा. समजलं हे अडॉप्टेशन? नेक्स्ट बघूयात अडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. जंगलामध्ये आणि गवताळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमधले अडॉप्टेशन चेंजेस आपण बघणार आहोत. कार्निवोरस ॲनिमल्स लाईक द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. कार्निवोरस म्हणजे मांसाहारी, जे मांस खातात, दुसऱ्या प्राण्यांना खातात, असे जे ॲनिमल्स आहेत जसे की वाईल्ड डॉग असेल, जंगली कुत्रे आहेत, टायगर आहे, वाघ आहे, फॉक्स आहे, कोल्हा आहे, लायन आहे, तर त्यांचे जे पाय असतात तर ते खूप स्ट्रॉंग असतात जेणेकरून त्यांना फास्ट पळता यावं आणि त्यांची शिकार पकडता यावी. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाईन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. त्यांना क्लॉज म्हणजे नखे असतात आणि त्यांचे जे कॅनाईन टीथ म्हणजे असे जे हे सुळ्यासारखे दात असतात ना ते खूप शार्प टोकदार असतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सच टीथ? आता हे जे ह्यांना अशा प्रकारचे दात आहेत सुळ्यासारखे, त्याचं काम काय आहे, त्याचा उपयोग काय आहे, तर ते काय करत असतात, ॲनिमल्सला फाडून खात असतात. तर ते ॲनिमलचं मांस खाण्यासाठी त्यांना हे दात उपयोगी पडतात. टायगर्स हॅव पॅडेड पॉज. वाघ आहेत तर त्याचे जे पाय आहेत ना त्याला खाली पॅडेड असतात म्हणजे ते मऊ असतात. पॉज म्हणजे पायाचे पंजे. This enables them to silently stalk their prey and capture it easily. आणि हे जे त्याचे पाय असे मऊ असल्यामुळे त्यांना त्यांचं जे प्रे म्हणजे शिकार आहे तर त्याला अगदी शांतपणे पकडायला मदत होते. बघा मांजरला वाघाची मावशी म्हणतात. मांजरीचे पाय कसे मऊ असतात, मांजर आल्याचं आपल्याला कळत सुद्धा नाही कारण त्याच्या पाय मऊ असल्यामुळे ते चाललेल्याची चाहूलच लागत नाही, चाललेल्याचा आवाज येत नाहीत. द आईज ऑफ प्रेडेटरी कार्निवोरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. जे शिकार करणारे मांसाहारी प्राणी असतात ना तर त्यांचे डोळे आहेत ते बरोबर डोक्याच्या समोर असतात. इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. आणि असे डोळे डोक्याच्या समोर असल्यामुळे त्यांना खूप लांबवरचं दिसतं आणि त्यांची जी शिकार जरी लांब असली तरी त्यांना ती दिसून येते. द आईज ऑफ हर्बिवोरस आर बिलो द फोरहेड अँड आयदर साईड ऑफ द हेड. आणि आता हे जे हर्बिवोरस आहेत, हर्बिवोरस म्हणजे गवत खाणारे प्राणी, तर त्यांचे जे डोळे असतात ते फोरहेडच्या खाली, कपाळाच्या खाली असतात आणि ऑन आयदर साईड ऑफ द हेड म्हणजे डोक्याच्या दोन्ही बाजूला असतात. This gives them wide angle vision which helps to protect them from predators. आणि असे डोळे साईडला असल्यामुळे त्यांना खूप वेगवेगळ्या अँगलवरचं, वाईड अँगल म्हणजे समोरचं बघता येतं तसंच साईडचं सुद्धा, बाजूचं सुद्धा त्यांना बघता येतं आणि जर त्यांची शिकार करायला कोणता शिकारी प्राणी आलेला असेल तर त्याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी त्याची मदत होते. देअर लेग्स आर लॉंग अँड टॅपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्ज विच एनेबल्स देम टू रन फास्ट टेकिंग लॉंग लिप्स. तर त्यांचे जे पाय असतात ना तर ते खूप उंच असतात, लॉंग असतात आणि असं बघा इथे खाली असे निमुळते होत जातात आणि त्याच्या खाली जे असे ब्लॅक कलरचे खूप कडक असे
हूज म्हणजे आपण त्याला खूर असं म्हणतो मराठीमध्ये, ते असतात, ज्याच्यामुळे त्यांना खूप लांब उड्या घेत फास्ट पळता येतं. देअर लॉंग अँड फ्रीली मूव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड्स फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस अँड डिफरंट डिरेक्शन्स. त्याचप्रमाणे त्यांचे कानसुद्धा खूप मोठे असतात आणि या मोठ्या कानांमुळं त्यांना आजूबाजूचं खूप लांब अंतरावरचं सुद्धा आवाज स्पष्टपणे ऐकू येतं. डिअर अँड ब्लॅक बग्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग. हरिण आणि काळवीट, ब्लॅक बग्स म्हणजे काळवीट, हे बघा हे अशा प्रकारचा हरणाचाच एक प्रकार आहे. तर त्यांचे कलर असे असतात की ते आजूबाजूच्या परिसराशी मिक्स होऊन जातात. देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युईंग टफ प्लांट मटेरियल्स. झाडांचे कडक भाग खाण्यासाठी त्यांचे दात खूप मजबूत झालेले असतात. तर हे होतं ॲडॉप्टेशन, जे की जंगलामधील आणि ग्रासलँडमधील ॲनिमल्समध्ये झालेलं आहे. आता आपण पाहूयात ॲडॉप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये झालेलं ॲडॉप्टेशन म्हणजे चेंजेस आपण पाहूयात. डेझर्ट्स आर कॅरेक्टराइज्ड बाय सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. वाळवंट म्हणजे काय, तर तिथे खूप कमी प्रमाणामध्ये पाणी असतं, त्याला आपण वाळवंट म्हणतो. हेन्स डेझर्ट ॲनिमल्स हॅव अ थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी. आणि म्हणून वाळवंटामधील जे प्राणी आहेत तर त्यांची जी स्किन असते, त्वचा असते, ती खूप जाड असते, जेणेकरून आपल्या शरीरातील पाणी जे आहे ते बाहेर जाऊ नये. जसं की आपल्याला घाम येतो की नाही गरमीमध्ये, उन्हाळ्यामध्ये, तर तसा त्यांना घाम येऊ नये म्हणून त्यांची जी चामडं असते, त्यांची जी स्किन असते ती खूप कडक असते. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन्ड सोल्स. त्यांचे जे पाय असतात तर ते खूप उंच असतात आणि खालून ते फ्लॅट आणि कुशन म्हणजे मऊ सोल असल्यासारखे असतात. आता त्यांचे लेग्स लॉंग का असतात, कारण खाली डेझर्ट म्हणजे वाळवंटाची वाळू खूप तापलेली असते, तर त्याचे चटके बसू नयेत म्हणून ते उंच व्हावे म्हणून त्यांचे पाय उंच असतात, लांब असतात. आणि त्यांचे ते फ्लॅट आणि कुशन्ड असतात, जेणेकरून ते त्या वाळवंटामध्ये खाली घुसू नये, जास्त रुतून राहू नये म्हणून. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. नाकामध्ये वाळूचे कण जाऊ नये म्हणून त्यांच्या नाकाला त्यांच्या ज्या नाकपुड्या आहेत तर त्याला स्किनचे फोल्ड असतात. द आय लॅशेस आर लॉंग अँड थिक. डोळ्यांमध्ये वाळूचे कण जाऊ नये म्हणून त्यांच्या ज्या आय लॅशेस, पापण्या आहेत, त्या लांब आणि जाड असतात. रॅट, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट्स लिव्ह इन डीप बरोज ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. जे की उंदीर आहेत, साप आहेत, स्पायडर आहेत, पाली आहेत, तर त्या दिवसाच्या बाहेर येत नाहीत. दिवसाच्या त्या खूप खोल खड्ड्यामध्ये असतात, कारण खाली खूप खोल खड्ड्यामध्ये जरा गार असतं, त्याच्यामुळे ते तिथे असतात. आणि मग ते रात्रीचे त्यांच्या खड्ड्यातून, त्यांच्या होलमधून बाहेर येतात. आता आपण पाहूयात ॲडॉप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. आता बर्फाळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये काय ॲडॉप्टेशन झाले हे पाहूयात. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड द इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटन गोट, सायबेरियन हस्की डॉग अँड स्नो लेपर्ड. तर हे जे सगळे प्राणी सांगितले ना, हे सगळे स्नोवी रिजन, बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात. तर इंटरनेटवरून, गुगलवरून तुम्ही त्यांचे जे चित्र आहेत, इमेजेस आहेत, त्या तुम्हाला बघायला भेटतील. तर ते डाउनलोड करा. कम्पेअर दीज इमेजेस विथ दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि त्यांचे जे इमेज आहेत तर ते आपल्या जे जंगलामध्ये असणारे प्राणी आहेत तर त्यांच्याशी कम्पेअर करून पहा. आता हे आहे याक, म्हणजे ही बर्फाळ प्रदेशातील गायी आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे जी गायी असते तर तिच्या अंगावरती एवढे केस असतात का, तर नाही, कारण आपल्याकडे एवढी थंडी नसते. बर्फाळ प्रदेशामध्ये खूप गार असतं, त्याच्यामुळे त्यांच्या अंगावरती असे खूप जाड केस असतात. समजलं. अ व्हाईट ऑर सिल्वर बॉडी कलर, लॉंग थिक हेअर ऑन द स्किन आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोवी रिजन. तर पांढरे किंवा जे सिल्वर आहेत तर तो शरीराचा कलर असतो, जेणेकरून ते बर्फामध्ये आपल्याला ओळखू येत नाहीत. म्हणजे त्यांची जो शिकारी प्राणी असतात त्यांना ते ओळखू न यावे यासाठी त्यांचा कलर पांढरा किंवा सिल्वर असतो.
लॉंग थिक हेअर, अंगावरती लांब जाड असे केस असतात स्किनवरती. हे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक झाले जे ॲनिमल बर्फाळ प्रदेशामध्ये राहतात ते. हाऊ आर दीज युजफुल टू देम? मी आत्ताच सांगितलं, व्हाईट आणि सिल्वर कलर असल्यामुळे ते पटकन तिथे ओळखू येत नाही, कारण ते बर्फाच्या कलरशी मॅच करतात त्याच्यामुळे. आणि लांब थिक हेअर असले स्किनवरती की त्यांना त्यामुळे थंडी वाजत नाही. ओके, आता पाहूयात ॲडॉप्टेशन इन एरियल ॲनिमल्स. तर हवेमध्ये असणाऱ्या प्राण्यांमध्ये काय ॲडॉप्टेशन झाले ते आपण पाहूयात. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता का व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स? आता जे आपल्या रस्त्यावरती चालणाऱ्या वाहने आहेत, गाड्या आहेत ते, आणि हवेत चालणारे एरोप्लेन्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आढळतो सांगू शकता का तुम्ही? तर त्याचा एरोप्लेनचा आकार बघा कसा वेगळा असतो. द स्पिंडल शेप्ड बॉडी ऑफ बर्ड्स अल्सो मिनिमायझेस द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाईंग. आता तसा आकार का असतो बघा, असा आकार असतो की नाही, ह्याला म्हणतात स्पिंडल शेप बॉडी. तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांना उडताना हवेचा जास्त विरोध होत नाही, म्हणजे त्यांना छान प्रकारे उडता येतं. विथ हॉलो बोन्स, अ बॉडी कव्हरिंग ऑफ फेदर्स and modification of forelegs into wings, their body is light in weight and adapted for flying. आता ह्यांच्यामध्ये जे हवेत उडणारे पक्षी आहेत, पक्ष्यांमध्ये काय चेंजेस झालेले आहेत? तर पहिला तर आहे त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर बघितलं आपण, स्पिंडल शेप बॉडी आहे, म्हणजे त्यांना हवेमध्ये विनाविरोध, कमी विरोध होता उडता येतं. ठीक आहे. सेकंड, त्यांचे जे बोन्स आहेत ते खूप हॉलो आहेत, म्हणजे पोकळ आहेत, त्याच्यामुळे त्यांचं वजन कमी होतं. त्यांची जी पूर्ण बॉडी आहे त्याच्यावरती फेदर्स असतात, पिसे असतात. ओके, आणि त्यांचे जे पुढचे पाय आहेत तर त्याचं कन्व्हर्जन, त्याचं रूपांतर हे विंग्समध्ये, पंखांमध्ये झालेलं असतं. आणि त्यांचं बॉडीचं वेट आहे, त्यांच्या शरीराचं वजन आहे ते खूप हलकं असतं. हे सगळे जे ॲडॉप्टेशन आहेत ते त्यांना उडण्यासाठी झालेले असतात. द बॉडी ऑफ इन्सेक्ट्स अल्सो इज लाईट इन वेट अँड टेपर्स ॲट बोथ एंड्स. जर तुम्ही कुठलाही इन्सेक्ट बघितला तर त्याचंसुद्धा वेट खूप कमी असतं आणि ती दोन्ही बाजूला अशी टेपर म्हणजे निमुळती असते. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs of wings and also walk with 6 stick-like legs. आणि जे इन्सेक्ट असतात, समजा की बटरफ्लाय घ्या, तर ते त्यांच्या 2 पेअर आहेत विंग्सच्या, त्याने उडतात आणि त्यांचे जे 6 पाय आहेत तर त्याने ते चालतात. Bats can fly with the help of the patagium, a thin fold of skin between their forelegs and hind legs. तर बॅट्स आहेत, बॅट म्हणजे वटवाघूळ, तर त्यांचे जे फोरलेग म्हणजे पुढचे पाय आणि मागचे पाय आहेत त्याच्यामध्ये, दोन्हीच्या मध्ये स्किनचा फोल्ड असतो, स्किन असते, तर तिला पॅटॅजियम बोलतात आणि त्याने ते उडतात. ऑब्झर्व द व्हेरियस बर्ड्स अँड इन्सेक्ट्स इन युअर एरिया. तुमचे जे एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत, इन्सेक्ट आहेत, तर त्यांना ऑब्झर्व करा. ठीक आहे, त्यांचं निरीक्षण करा. अजून एक बर्ड्समध्ये झालेलं ॲडॉप्टेशन आहे की त्यांचे हे क्लॉ, हे बघा त्यांचे नख कसले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ॲडॉप्टेशन इन रेप्टाईल्स. आता रेप्टाईल म्हणजे सरपटणारे प्राणी, तर त्यांच्यामध्ये झालेले आपण ॲडॉप्टेशन पाहूयात. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक्स अँड अर्थवॉर्म्स क्रीप. साप, गांडूळ हे कशा प्रकारे सरपटतात हे लांबून बघायचं आहे, जवळ जाऊन पाहायचं नाही. विच ऑर्गन्स डू दे यूज फॉर क्रिपिंग. सरपटण्यासाठी ते कोणता ऑर्गन, कोणत्या अवयवाचा वापर करतात. आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. त्यांना सरपटण्यासाठी काही त्यांच्या बॉडीमध्ये वेगळे चेंजेस, स्पेशल चेंजेस झालेले आहेत का? नोट एनी सच चेंजेस. आणि हे जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल ना तेव्हा तसे चेंजेस जर झाले असतील तर ते नोट डाऊन करा, लिहून घ्या. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रिपिंग. तर ज्या पाली आहेत, मग त्या घरातले असू, बाहेरचे असू, किंवा क्रोकोडाईल आहे म्हणजे मगर आहे. ठीक आहे, तर ते त्यांच्या मसल्सचा वापर करून सरपटतात. सिमिलरली दे शो ॲडॉप्टेशन इन स्किन, सोल्स ऑफ फीट, बॉडी कलर एक्सेट्रा. त्याचप्रमाणे त्यांचे जे स्किन आहे, त्यांची जी त्वचा आहे,
सोल्स ऑफ फीट म्हणजे पायाचा खालचा जो सोल आहे तर ते, बॉडी कलर त्यांच्या शरीराचा जो कलर आहे, रंग आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲडॉप्टेशन झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड हॅव clawed toes and thin soles, whereas snakes have a scaly skin. आता बघा, ह्या ज्या लिझार्ड आहेत, पाली आहेत, तर त्यांचे जे टोज आहेत की नाही, तर त्याला बघा असे क्लॉज आहेत, नखे असलेले आहेत, आणि त्यांचे जे सोल आहेत ना, तर ते निमुळते आहेत. त्याचप्रमाणे स्नेकच्या शरीरावरती अशी स्केल्स असलेली, खवले खवले असलेली स्किन आहे. तर हे त्यांच्यामध्ये झालेले चेंजेस आहेत. आता आपण पाहूयात ॲडॉप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. तर अन्न खाण्यासाठी, अन्न ग्रहण करण्यासाठी प्राण्यांमध्ये काय चेंजेस झालेत ते आपण पाहूयात. वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हर्बिवोर्स अँड कार्निवोर्स. आपण प्राण्यांचा 2 भागांमध्ये विभाजन करू शकतो. हर्बिवोर्स म्हणजे गवत खाणारे प्राणी, ठीक आहे, आणि कार्निवोर्स म्हणजे जे मांस खाणारे प्राणी आहेत. स्पेशल ॲडॉप्टेशन्स आर सीन इन सच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझी. आणि या दोघांमध्ये सुद्धा अन्न त्यांना खाता येणं सोपं व्हावं यासाठी काही ॲडॉप्टेशन झालेले आहेत. वी विल डिस्कस दिस इन ग्रेटर डिटेल इन द चॅप्टर ऑन न्यूट्रिशन. जेव्हा आपण न्यूट्रिशन हा चॅप्टर बघू तर तेव्हा आपण याच्याबद्दल डिटेल अभ्यास करूयात. वॉच द प्रोग्राम्स ऑन चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफिक, वाईल्ड डिस्कवरी एक्सेट्रा टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग्स, स्नेक्स, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लायज एक्सेट्रा. तर या सगळ्या प्राण्यांचं कशा प्रकारे ते खातात हे पाहण्यासाठी तुम्ही जे प्राण्यांचे चॅनल आहे, जसं की नॅशनल जिओग्राफिक, वाईल्ड डिस्कवरी यांसारखे चॅनल्स बघा, ठीक आहे. कम्प्लीट द फॉलोविंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. तुम्ही स्वतः निरीक्षण करा आणि त्याच्यावरून हा जो चार्ट आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर ॲडॉप्टेशन बघा, शार्प टीथ म्हणजे असे सुळ्यासारखे जे दात आहेत ते कोणाकोणामध्ये असतात, लायन आणि टायगर, वाघ, सिंह यांच्यामध्ये असतात. यूज ऑफ ॲडॉप्टेशन हे कशासाठी झालेले असतात, टू टिअर द फ्लेश, मांस फाडून खाण्यासाठी झालेले असतात. लॉंग अँड पॉइंटेड बीक, तर लांब आणि टोकदार चोच कोणाची असते, तर क्रेन, बगळ्याची असते. कशासाठी असते, टू होल्ड द फिश, मासे, पाण्यातून मासे त्याला पकडता यावे त्यासाठी ती लांब आणि पॉइंटेड असते. शॉर्ट बीक, बुटकी, छोटीशी चोच कोणाची असते, तर स्पॅरोची असते. कशासाठी, टू क्रॅक नट्स अँड सीड्स, बिया फोडून खाण्यासाठी ती छोटीशी चोच असते. लॉंग अँड स्टिकी टंग, लांब आणि चिकट अशी जीभ कोणाची असते, तर अँट इटर, वूड पेकर यांची असते. कशासाठी असते, टू कॅच देअर प्रे, त्यांची शिकार पकडण्यासाठी असते. फ्रॉगची सुद्धा असते, बेडकाची सुद्धा असते. लॉंग नेक, लांब मान कोणाची असते, तर जिराफची असते. कशासाठी, टू रिच लिव्ज विच आर हाय, म्हणजे उंच झाडावरची पाने खाण्यासाठी, फळे फुले खाण्यासाठी त्याची जी मान आहे ती उंच असते. ॲडॉप्टेशन्स फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग, आपल्या वातावरणाची ब्लेंड होणे म्हणजे मिक्स होण्यासाठी कोणते ॲडॉप्टेशन, कोणते चेंजेस होतात ते पाहूयात. वी कॅन नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लायज, लिझार्ड्स अँड ग्रास हॉपर्स. कधी कधी आपल्याला पटकन लक्षात येत नाही की तिथे फुलपाखरू आहे, तिथे पाल आहे किंवा तिथे नाकतोडे आहेत, हे आपल्याला पटकन कळत नाही. दे गेट कॅम्फ्लॅज्ड amidst grasses, parts of plants like stem, leaves, flowers etc. कारण ते गवतामध्ये किंवा झाडाचे जे पार्ट्स आहेत जसं की स्टेम असेल, लीव्ज आहेत, पाने, फुले यांच्यामध्ये मिक्स होऊन जातात, मॅच होऊन जातात. दॅट इज बिकॉज देअर कलर्स ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. आता हे कशामुळे होतं, तर त्याचे जे कलर आहेत तर ते त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाशी ब्लेंड होतात, म्हणजेच मिक्स होतात. चेंजेस दॅट टेक्स प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट एनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोड्यूस, टू perpetuate themselves and protect themselves from their enemies in specific surroundings depending upon the habitat and its geographical conditions are called adaptations. तर ॲडॉप्टेशन म्हणजे काय, तर प्राण्यांना त्यांच्या
शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा त्यांचे जे लाईफ प्रोसेस आहेत, जे जीवन जगण्याची जी पद्धत आहे, त्यांच्यामध्ये जे काही चेंजेस होतात, हे चेंजेस कशासाठी होत असतात? त्यांना राहण्यासाठी, खाण्यासाठी, रिप्रोड्यूस होण्यासाठी किंवा आपल्या एनिमीजपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, संरक्षण मिळण्यासाठी किंवा ते जिथे राहतात त्याच्यावरून किंवा तिथल्या ज्या भौगोलिक कंडिशन आहेत, म्हणजे तिथे बर्फ आहे का थंडी आहे, अ, वाळवंट आहे, याच्यानुसार त्यांच्या शरीरामध्ये जे चेंजेस होतात तर त्याला आपण ॲडॉप्टेशन असे म्हणतो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, ॲडॉप्टेशन इज नॉट अ सडन प्रोसेस. ॲडॉप्टेशन हे पटकन होत नाही. इट इज ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअस. तर ॲडॉप्टेशन म्हणजे हळूहळू पण सतत होत जाणारा बदल. Differences in the structure and appearance of present day animals and animals of thousands of years ago are the adaptation that occurred according to prevailing conditions. आता जे आपल्याला ॲनिमल दिसत आहेत ते आणि हजारो वर्षापूर्वी जे प्राणी होते ते, तर त्या हजारो वर्षापूर्वीच्या प्राण्यांमध्ये हळू चेंजेस होत जाऊन त्यांचे ज्या कंडिशन असतील काय त्याच्यात चेंजेस होत गेल्या आणि आताचे जे ॲनिमल आपल्याला दिसतात अशा प्रकारे ते ॲडॉप्टेशन झाले त्यांच्यामध्ये. इट इज अवर ड्युटी टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी. आणि हे जे प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये, पक्ष्यांमध्ये जो वेगळेपणा आहे तर तो जपून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आता पाहूयात आपण डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे हळूहळू होत जाणारा बदल. तर हे डार्विन हे जे आहेत, चार्ल्स डार्विन, अ बायोलॉजिस्ट, स्टडीड न्यूमरस टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड सजेस्टेड दॅट ओनली दोज ऑर्गॅनिझम्स आर likely to survive which can best adopt themselves to a changing environment. तर हे चार्ल्स डार्विन खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राची निगडीत त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी खूप वेगवेगळे असंख्य वनस्पती, असंख्य प्राणी यांचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की जे वातावरणानुसार आपल्यामध्ये चेंजेस करतात, ॲडॉप्टेशन करतात, तेच जिवंत राहतात. दिस इज कॉल्ड द थेअरी ऑफ सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि यालाच सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे एखाद्या वातावरणाशी फिट होणे, तिथे जिवंत राहणे याची थेअरी म्हणतात. दिस इज द डार्विन्स फर्स्ट प्रिन्सिपल. आणि हेच डार्विनचं जे थेअरी ऑफ इव्होल्युशन आहे त्याचं फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे पहिलं तत्व हेच आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी मिळवून घेताना आपल्या स्वतःमध्ये चेंज करणे, बदल घडवून आणणे. इफ एन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड इज एबल टू सर्वाईव्ह दिस चेंजेस प्रिझर्व इन द नेक्स्ट जनरेशन. जर एखादा कुठलाही नवीन जीव जन्माला आला आणि त्याच्यामध्ये आजूबाजूच्या वातावरणाशी मिळवून घेण्याचं एखादं कॅरेक्टरिस्टिक असेल तर तो जो चेंज आहे तो त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये सुद्धा पुढे जातो. दिस इज द डार्विन सेकंड प्रिन्सिपल. हा डार्विनचा दुसरा प्रिन्सिपल, दुसरं तत्व आहे अँड इज कॉल्ड द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि ह्याला नॅचरल सिलेक्शनची थेअरी असं म्हणतात. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. Why are living things classified? Which are the criteria used for classification of plants and animals? आता क्लासिफिकेशन म्हणजे काय तर वेगळं करणे, डिवाइड करणे. तर हे क्लासिफिकेशन का करायचं आणि त्यासाठी आपण कोणता क्रायटेरिया काय वापरतो, कशावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. आता बघा, तुमच्या स्कूलमध्ये खूप सारी मुलं आहेत, सगळी 1ली ते 10वीची मिळून, फर्स्ट टू 10ची मिळून खूप मुले आहेत, बरोबर. तर तुम्ही सगळे एकाच वर्गात बसता का तर नाही. तर तुमचे वर्ग केलेले आहेत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. कशावरून केलेले आहेत तर तुमच्या एज ग्रुपनुसार केलेले आहेत, बरोबर केलेत की नाही. मग ह्यालाच म्हणतात क्लासिफिकेशन. आता इथे कोणता क्रायटेरिया यूज केलेला आहे तर तुमचा एज ग्रुपचा क्रायटेरिया इथं यूज केलेला आहे. त्याचप्रमाणे प्राणी आणि वनस्पती, जर यांचं वर्गीकरण आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया यूज केलेले आहेत. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल द ऑर्गॅनिझम इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम. एकाच वेळेस एवढ्या सगळ्या असंख्य प्राणी आणि वनस्पती यांचा अभ्यास करणे खूप अवघड आहे.
क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. आणि मग त्यांचा जर अभ्यास करायचा असेल तर मग हे अशा प्रकारचं जे क्लासिफिकेशन आहे, वर्गीकरण आहे, तर ते मदत करतं त्याच्यामध्ये. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाईड प्लांट्स अँड ॲनिमल्स. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे क्रायटेरिया वापरलेले आहेत आणि स्वतंत्रपणे प्रत्येकाने प्राणी आणि वनस्पती यांचं डिव्हिजन केलेली आहे. A hierarchy is formed in the classification that starts with kingdom Animalia and kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon basic similarities and differences. तर सगळ्यांनी जी क्लासिफिकेशनची सुरुवात आहे ती किंगडमपासून झालेली आहे. हायरार्ची बघा, पहिले आहे किंगडम. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय आहे किंगडम? प्लॅन्टे, म्हणजे जे प्लांट्स असतील तर ते या किंगडममध्ये येतात प्लॅन्टेच्या, आणि जे ॲनिमल्स असतील तर ते ॲनिमॅलियाच्या किंगडममध्ये येतात. आणि त्याच्यानंतर त्याचे जे सब ग्रुप्स आहेत तर ते बनतात. जसं की आता इथं मँगो घेतलं, मँगो काय आहे? प्लांट आहे, म्हणून ते प्लॅन्टेच्या किंगडममध्ये येतं. मग त्याच्यानंतर सब ग्रुप, फायलम कोणता आहे, क्लास कोणता आहे, ऑर्डर कोणते आहे, हे सगळं इथं दिलेलं आहे. हे आपल्याला पुढं नेक्स्ट इयरला व्यवस्थित डिटेलमध्ये ह्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, दिस इज कॉल्ड द हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन, आणि याला हायरार्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनेयस. तर कार्ल लिनेयस या शास्त्रज्ञाने बायनॉमियल नॉमेनक्लेचर हे आणलेलं आहे, हे सांगितलेलं आहे. तर ते बघूया. इमॅजिन दॅट देअर आर 4 स्टुडंट्स विथ अ नेम कबीर ऑर किरण इन अ क्लासरूम. एकाच वर्गामध्ये कबीर किंवा किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर्स नो विच वन ऑफ देम यू आर टॉकिंग अबाउट विदाऊट एनी कन्फ्युजन. जर तुम्ही त्या 4पैकी एका विद्यार्थ्याबद्दल बोलत असाल, एका मुलाबद्दल बोलत असाल, तर दुसऱ्याला कन्फ्युजन न होता कसं काय कळेल सगळ्यांना की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? वी वुड टेल द फुल नेम, दॅट मीन्स द फर्स्ट नेम अँड द लास्ट नेम. आपण काय करू, जर समजा 4ही असतील मुलं सेम नावाचे, तर आपण त्याचं आडनावसुद्धा, सरनेमसुद्धा घेऊ, हो ना, पूर्ण नावाने त्याला बोलवू. दिस इज सिमिलर टू बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आणि हेच बायनॉमियल, बाय म्हणजे 2 नावाने, नॉमेनक्लेचर म्हणजे नाव घेण्याची पद्धत. तर हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर याच प्रकारे आहे. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज टू आयडेंटिफाय ईच ऑर्गॅनिझम. प्रत्येक ऑर्गॅनिझम, प्रत्येक जीव ओळखण्यासाठी आपण हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर वापरतो. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू ईच ऑर्गॅनिझम. आणि याच प्रकारे प्रत्येक जीवाला सायंटिफिक नेम म्हणजे शास्त्रीय नाव देण्यात आलेले आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. बाय म्हणजे 2. ठीक आहे, द फर्स्ट पार्ट इज जीनस अँड द सेकंड इज स्पेसिस. तर पहिल्या पार्टमध्ये जीनस असतं त्याचं, आणि सेकंडमध्ये त्याची जी स्पेसिस आहे ते असतं. ऑल आयडेंटिफाईड ऑर्गॅनिझम्स हॅव बीन असाइन्ड अ बायनॉमियल नेम ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर. प्रत्येक ॲनिमलला, जीवाला, ऑर्गॅनिझमला जे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचरच्या गाईडलाईन्स, त्यांनी सांगितलेले जे नियम आहेत त्याप्रमाणे सायंटिफिक बायनॉमियल नेम आहे. All the organisms of the species are so similar that irrespective of differences in color, height, habitat and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. तर जे स्पेसीज आहेत, स्पेसीजमधले सगळे ऑर्गॅनिझम हे सिमिलर असतात. त्यांच्यामध्ये जरी वेगळेपणा असेल तरी ते त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीसुद्धा असतात. जरी त्यांचे कलर, हाईट, हॅबिटॅट्स किंवा हॅबिट हे वेगवेगळे असले तरी ते त्यांच्यामध्ये त्यांच्यासारखेच नवीन जीव रिप्रोड्यूस करू शकतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसीस. जे सगळ्या ज्या मांजरी आहेत तर त्या एकाच स्पेसिसच्या आहेत. द सेम इज ट्रू इन द केस ऑफ ॲनिमल्स लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा, अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हीट, मेज एक्सेट्रा. आणि हेच सेम हेन, कोंबडी, गाय, कुत्रा यांच्या बाबतीत सुद्धा सेम आहे. ते त्यांच्यासारखा जीव रिप्रोड्यूस करतात आणि ते एका स्पेसिसमध्ये, एका म्हणजे कोंबडी बघा किती वेगवेगळ्या कलरची असते, मग तरीसुद्धा ते एकाच स्पेसिसमध्ये येतात. गायीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, तरी त्या गायी या स्पेसिसमध्ये येतात. ओके, त्याचप्रमाणे मँगो, व्हीट, मेज म्हणजे वनस्पतींमध्ये सुद्धा तसंच असतं. आता आपण पाहूयात
Following are some examples of organisms from kingdom Plantae and Animalia classified by the binomial method of nomenclature. आता हे काही वनस्पती आणि प्राण्यांची नावे आपल्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये दिलेली आहेत. जसं की डॉग आहे, तर कुत्रा आहे, त्याचं सायंटिफिक नाव आहे कॅनिस ल्युपिस फॅमिलियारिस. काऊ आहे, गाय आहे, तिला म्हणतात बॉस टोरस. हिबिस्कस आहे, त्याला म्हणतात हिबिस्कस रोसासिनिस. आणि जवार आहे, त्याला म्हणतात सॉर्गम बायकलर. फाइंड आउट द सायंटिफिक नेम ऑफ अदर ॲनिमल्स अँड प्लांट्स इन युअर सराउंडिंग अँड डिस्कस इन क्लास. अजून तुमच्या आजूबाजूला जे प्राणी आणि वनस्पती आहेत तर त्यांच्याशी सायंटिफिक शास्त्रीय नावे शोधून काढा आणि ते तुमच्या वर्गामध्ये त्याची चर्चा करा. इथे काय दिले बघा. 29 एप्रिल इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. 29 एप्रिल हा जागतिक बेडकाचा संरक्षण करण्याचा दिवस आहे. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग्स इज प्रोहिबिटेड बाय द वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. बेडकाला मारणे किंवा त्यांना काही इजा करणे तर हे कायद्याने वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अगेन्स्ट आहे, त्याला विरोध आहे. समजला लेसन? बाय बाय.